नमस्कार मित्रांनो, विराट अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर आजचा चॅप्टर काय आपला? सरळ व्याज. ठीक आहे. हे काय सिंपल इंटरेस्ट. आपण सिंपल इंटरेस्ट आज बघणार आहोत. आणि लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण हे विद्यार्थ्यांसाठी सांगावंच लागतं म्हणून सांगतो, की आपली सिरीज काय बेसिक मॅथेमॅटिक्स सिरीज आहे. कोणती? बेसिक मॅथेमॅटिक सिरीज. इथे आपण काय करतोय, संपूर्ण अंकगणित कव्हर करतोय, जे की पोलीस भरतीला आता आवश्यक आहेच आहे. तसेच आपण याच्यामध्ये अजून ऍड काय केले? रेल्वे पोलीस भरती. ठीक आहे. अजून याच्यासोबत आपण काय केले? रेल्वे पोलीस भरती सुद्धा आपण त्यांच्या लेवलला जे प्रश्न येतात ते सुद्धा आपण इथे घ्यायची तयारी करतोय. ठीक आहे. म्हणजे काय करायचंय? महाराष्ट्र पोलीसची तयारी करतायच ना तुम्ही, तर रेल्वे पोलीस भरतीचा फॉर्म भरून टाका. त्या तयारीचं म्हणजे या तयारीसोबत ती पण तयारी तुमची होणार आहे. तिकडे सुद्धा मॅथ आहे, बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य आहे. आणि हे तिन्ही चॅप्टर, तिन्ही सब्जेक्ट, चॅप्टर नाही सॉरी सब्जेक्ट आपण आपल्या कुठे घेतोय? विराट अकॅडमी या यूट्यूब चॅनलला घेतोय. ठीक आहे. त्यासाठी काय करायचंय? चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही. ठीक आहे. कारण की यावेळेस खात्यासाठी नाही ठेवणार आपण काही बाकी. मी विकास वावळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून विराट अकॅडमीवर स्वागत करतो. चला तर वेळ न घालवतोय, बघूया आपण सरळ व्याजला काय काय आहे बाबा, काय म्हणायचं असतं यांना आणि कुठे पोरांना अडचण येते एकदा समजूनच घेऊ. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले सरळ व्याजाला ज्या काही टर्म असतात, ठीक आहे, त्या मी इथं डायरेक्ट दिलेल्या आहेत. किंवा प्रश्नामध्ये काय काय बघायला मिळतं. तर प्रश्नामध्ये तुम्हाला मुद्दल दिलेली असते. इंग्लिशमध्ये जर वाचाल तर प्रिन्सिपल म्हणतात. ठीक आहे. रास दिलेली असते. ठीक. व्याज दिलेलं असतं, कधी व्याजाचा दर दिलेला असतो आणि मुदत दिलेली असते. एवढे हे 5 शब्द तुम्हाला प्रश्नामध्ये बघायला मिळतील. कुठेतरी तुम्हाला मुद्दल दिलेली असेल तर त्याचा रास काढायचा असेल, कुठे रास, व्याज आणि दर दिलेला असेल, मुदत दिलेली असेल, मुद्दलच नसेल दिली तर मुद्दल काढावं लागेल. जर तुम्हाला मुद्दल काढायची असेल तर रास वजा व्याज जर केलं तर तुम्हाला मुद्दल मिळते. म्हणजेच काय? ए फॉर अमाउंट, इथे दिलेलं आहे आय फॉर इंटरेस्ट. अमाउंट मायनस इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल. ठीक आहे. आता हे रास काय आहे? तर रास म्हणजे काय? मुद्दल अधिक जर व्याज केलं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काही पैसे दिले होते. त्या पैशावर तुम्हाला जे व्याज मिळालं, ते जोडून समजा ₹100 ला ₹10 व्याज मिळालं. हे जे ₹110 हे काय होईल? रास होईल. म्हणजेच काय? अमाउंट असेल. ठीक आहे. टोटल अमाउंट. ठीक आहे. तर इंटरेस्ट कसा काढतो आपण? तर रास वजा मुद्दल म्हणजे काय? अमाउंट मायनस प्रिन्सिपल इज इक्वल टू इंटरेस्ट मिळतो तुम्हाला. ठीक आहे. व्याज दर दिलेला असेल, तो सुद्धा काढावा लागेल. मुदत म्हणजे टाईम पिरियड दिलेला असेल कधी, तो सुद्धा काढावा लागेल. ठीक आहे. आता इथे त्यासाठी आपण प्रॉपर जो फॉर्म्युला परीक्षेला वापरायचा आहे, तो घेणार आहे. हे झाले त्याचे शब्द. आता या शब्दांमधूनच तुम्हाला काय करायचं? तुमचा फॉर्म्युले तयार करायचे. आता बघा, जर तुम्हाला प्रश्नामध्ये सरळ व्याज विचारलं, ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट, तिथे काय लिहिलंय मी? पी इंटू आर इंटू टी. पी म्हणजे काय? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय? मराठीत मुद्दल. ठीक आहे. इथून घेता इथं लिहू आपण, खाली लिहू काय? किंवा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला व्याजाचा दर, तर इथे फक्त दर लिहितो मी. ठीक आहे. गुणिला वेळ म्हणजे मुदत. मुदत घ्या. ठीक आहे. ती वर्षामध्ये असेल, महिन्यामध्ये असेल, ते प्रश्नावर डिपेंड. ठीक आहे. त्याला भागीला 100 तेव्हा आपल्याला सरळ व्याज मिळेल. ठीक आहे. आता इथे मी काय केलंय? एक दर दिलाय, मुद्दल दिली, मुदत दिलेली. ठीक आहे. तर आता याच्यामधून आपण काय करू? हे काढू. आता म्हणजे आपलं उत्तर काढू. तर सगळ्यात पहिले काय करू? हा सरळ व्याजचा मध्ये टाकून बघू. मुद्दल किती मित्रांनो? बघा इथं ₹1200 दिलेली आहे मुद्दल. ठीक आहे. तर सरळ व्याज काढायचं आपल्याला 1200 वर, ठीक आहे, गुणिला दर किती दिला? 8%. ठीक आहे. इथं 8% लिहिला गुणिला. किती वर्षासाठी? तर 3 वर्षासाठी. ही दिलेली मुदत. भागिले 100. ओके. ते 100 आले म्हणजे वरती शून्य, खाली 2 शून्य कटले. 100चं महत्त्व संपलं. राहिलं काय? पी इंटू आर इंटू ई. बघा तिघांचा गुणाकार करा. 8 त्रिक 24. 12 गुणिला 24 म्हणजे किती येणार? 12 चूक 48.
4 12 24 आणि 4 288. 288 रुपये व्याज 3 वर्षात मिळेल 1200 रुपयावर. सरळ व्याज. ठीक आहे. इथे चक्रवाढ व्याज नाही, आपण सरळ व्याज बघतो. चक्रवाढ व्याज जे आहे ते 2 दिवसानंतर तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, किती व्याज मिळालं? सरळ व्याज. फक्त या 3 गोष्टी जर तुम्हाला दिलेल्या असल्या तेव्हा. तेच जर आता मला मुद्दल काढायची आहे. ठीक आहे. काय करेल मी? हा फॉर्म्युला वापरेल. ठीक आहे. तर असंच राहू द्या. तर हा फॉर्म्युला वापरेल. इथे मला काय करायचं आहे? सरळ व्याज. इथे सरळ व्याज आपण दिलेलं होतं. आता आपल्याकडे काय 4 वस्तू झाल्या. ठीक आहे. येस सर. किती आलेलं आहे? 288. आता इथं मुद्दल काढायचं आहे. समजा आता मुद्दल दिलेलीच नाही आहे, ही दिलेलीच नाही आहे किंमत. तर मी काय करेल? दिलेल्या किमती घेईल. मग तुम्हाला तिथे व्याज दिलेलं असेल, म्हणजे व्याज गुणिला 100 भागीला दर गुणिला मुदत एवढं करावं लागेल, तर तुम्हाला प्रिन्सिपल मिळेल. म्हणजे प्रश्नात काय मिसिंग असू शकतं? एक तर तुम्हाला प्रश्नामध्ये सरळ व्याज विचारतील, एक तर प्रश्नामध्ये मुद्दल दिली. जर सरळ व्याज विचारलं असेल तर तिथे तुम्हाला काय मुद्दल दिलेली असेल, दर दिलेला असेल, मुदत दिलेली असेल. ठीक आहे. या 3 गोष्टी तर दिलेल्याच असतील. पण जर तुम्हाला मुद्दल काढायची, मुद्दलच दिलेली नाही आहे, प्रिन्सिपलच दिलेली नाही, जर तुम्हाला व्याज दिलेला असेल, दर दिला असेल, टाईम दिला असेल. ठीक आहे. तर प्रश्नामध्ये तुम्हाला दरच दिलेला नाही आहे. दर साल दर शेकडा दिलेलाच नाही. तर तुम्हाला काय व्याज दिलेलं असेल, प्रिन्सिपल दिलं असेल, टाईम दिलेला असेल, त्या बेसवर तुम्ही दर काढू शकता. मुदत, तर तुम्हाला व्याज दिलेलं आहे, प्रिन्सिपल अमाउंट, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, त्याच्यावर मुदत काढू शकता. म्हणजे या 4 या या प्रश्न हा जो फॉर्म्युला आहे सरळ व्याज म्हणून, या सरळ व्याजच्या सूत्रावरच डिपेंड आहे हे बाकीचे 3. ठीक आहे. फक्त काय झालं, जागा बदलल्या त्यांच्या. ठीक आहे. हे 4 जे फॉर्म्युला आहेत हे लिहून ठेवा, चिपकून ठेवा. जर तुम्हाला हे चॅप्टर खरंच कठीण वाटत असेल, तर या 4 फॉर्म्युल्यावरच तुमचा काही पूर्ण सरळ व्याजचं चॅप्टर आहे. ठीक आहे. आता बघणार आहोत आपण डायरेक्ट उदाहरणे. त्याआधी नेहमीसारखं माझा टेप, मी काय म्हणतो नेहमी, जे नेहमी लेक्चर बघतात त्यांना तर माहितीच आहे, सर 2-3 प्रश्न काही बेसिक सांगितले की काय म्हणतात, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब एवढंच म्हणतात, फक्त जास्त काही मागत नाही. एवढंच करा. त्यातही काय काय आहेत विद्यार्थी आमचे असे गोंडस की त्यांना कंटाळा येतो. ठीक आहे, असू द्या. आता नाही तर लागलं तर नाव घ्या. बस झालं तेवढं. ठीक आहे. चला. काय म्हणतो, गोपाळने 15,000 रुपये रक्कम जसाजशी 12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली. ठीक आहे. तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? ठीक आहे. आता मी फक्त काय घेतो, इथं आधी सरळ व्याजचं सूत्र परत तुमच्या पुढे लिहितो. ठीक आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला व्याजाचा दर गुणिला मुदत भागिला 100. प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट अँड टाइम. ठीक आहे. PRT एवढंच लक्षात ठेवायचं. आता बघा इथं दिलेलं आहे गोपाळने 15,000 रुपये रक्कम. हे 15,000 रुपये काय आहे? प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. 12%. आता जिथं टक्के दिलेले आहे म्हणजे हे काय रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय व्याजाचा दर आहे. हां. तिथं दिलेले 5 वर्ष, 1 महिना, 2 वर्ष, 2.5 महिने काय असेल नसेल महिने वर्षामध्ये दिलेला आहे. तो काय इथं टी आहे म्हणजे काय टाईम आहे, काळ आहे, मुदत आहे. ठीक आहे. म्हणजे काढायचं सरळ व्याज म्हणजे काय सिंपल इंटरेस्ट काढायचा. बस तिन्ही इथं तुम्हाला अंक दिलेले आहेत, खाली ऑप्शन दिलेले आहेत. सूत्रामध्ये किमती टाका. 15,000 टाकल्या प्रिन्सिपल गुणिला रेट ऑफ इंटरेस्ट 12% गुणिला टी म्हणजे काय टाईम ते गेलेले 5 वर्ष भागीला 100 छेदात 100. आता लगेच 2 शून्य 2 शून्य काढली. ठीक आहे. राहिलं काय 150 गुणिला 12×5 = 60. ठीक आहे. आता इथे गुणाकारच करून घेऊ. हे 150 असे ठेवा गुणिला 12×5 = 60. नंतर यांचा गुणाकार करा. 2 शून्य शून्य असे घ्या. 15 गुणिला 6 जर केलं तुम्ही तर किती येणार आहे? 15 सकी 90. म्हणजे किती? 90,000 रुपये. सॉरी 90 नाही हो, 9,000 रुपये व्याज द्यावं लागेल 5 वर्षासाठी 12%. ठीक आहे. ऑप्शन ब तुमचे इथे उत्तर. व्याजासहित म्हणजे 15,000 प्रिन्सिपल त्याच्यावर 9,000 व्याजच दिले त्यानं.
12%. कारण काय आहे ही मुदत 5 वर्षे. आता अजून एक ट्रिक तुम्हाला सांगायची आहे. जेव्हा तुम्हाला प्रश्नामध्ये टक्केवारी दिलेली आहे, व्याजाचा दर दिलेला आहे आणि मुदत दिलेली आहे, समजा इथं 5 वर्ष होती. तर सरळ-सरळ तुम्ही 12 गुणिले 5 आधीच करून घ्यायचं म्हणजे काय 60. तुम्ही डायरेक्ट इथं पी-आर-टी लिहायची गरज नाही. हे 12 गुणिले 5 तसं नाही. डायरेक्ट तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवता, तुम्हाला तेवढंच करायचंय. कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी. कारण काय आहे ना, प्रश्न कधी-कधी खूप मोठे असतात, पण त्यांचे उत्तर खूप छोटे, एकदम सिंपल राहतात. माझ्या वेळेस सांगतो तुम्हाला, जर मी गेलं असतो, तर इथेच डायरेक्ट गुणाकार करून गेला असता. 12 पंचे 60 माहिती आहे आता याच्या खाली 100 येतातच, तिथे 2 शून्य कमी करून घेतले असते. तर 150 गुणिले 60 केलं असतं. त्यावेळी काय हे 2 शून्य सगळ्यात शेवटी येणार आहे, कारण 0 किती केलं? 0च येतं. 15 गुणिले 6 केलं असतं म्हणजे 9. ठीक आहे? 9,000 बस. एवढ्याशा या स्टेपमध्ये मी उत्तर काढून मोकळा झालो असतो. फक्त काय मला या सूत्राचा वापर करणं चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. समजलं? एवढे सोपे प्रश्न राहतात. फक्त काय पर्सेंटेज आहे, सरळ व्याज आहे, चक्रव्याज आहे. वेळ जाईल, नको त्यापेक्षा दुसरा प्रश्न सोडवतो. आणि मग समोरचं बी नाही आले की तर टाईम निघून जातो आणि मग विषय होतो त्याचा. आहे का नाही? विषय होऊ द्यायचा नाही. बघा आता इथं काय दिलेलं आहे, एका रकमेचे दशादशे 12 दराने म्हणजे काय 12% दराने 4 वर्ष म्हणजे काय इथं सरळ 4 वर्ष 12% दराने जी काही आहे त्याची अमाउंट आहे. तर सर 12 गुणिले 4 करून घ्यायचं. किती आहे 12 चोक 48. सरळ व्याज दिलेलं आहे. आता बघा इथं प्रिन्सिपल दिलेलं नाहीये. सरळ तुम्हाला काय दिलेलं आहे, सरळ व्याज दिलं आहे आणि त्याला गुणिले मुद्दल म्हणजे मुद्दल काढायची इथे आपल्याला. काय करणार आहे? चला घ्या. मुद्दलचं सूत्र काय लिहिलं होतं मी? मुद्दल प्रिन्सिपल काढायचं. काय येणार आहे? SI गुणिले 100 भागीला काय? रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम. ठीक आहे. बस एवढं आहे. इथे व्याजाचा दर दिला आहे, वर्ष दिलेली. ठीक आहे. इथं सरळ व्याज दिलं. सरळ व्याज किती आहे? 393.60 गुणिले 100. ठीक आहे. भागीला R इंटू टी करायचं आहे. 12 चोक 48 डायरेक्ट 48 घेणार आहे मी. 12 आणि 4चा गुणाकार R इंटू टी करूनच घ्यायचा. ते वेळ घालवायचंच नाही. ठीक आहे. आता लिहून ठेवतो. काय काय म्हणतील सरलेच डायरेक्ट डायरेक्ट घ्यायला लागली. 12 गुणिले 4. ठीक आहे. याला सॉल्व्ह करून घेऊ आपण खाली. बघा मित्रांनो, इथे पॉईंट दिलेले आहेत आणि ते 100 आहेत. ठीक आहे. म्हणजे काय येणार हे पॉईंट इथून निघून जाणार कारण गुणिले 100 आहे समोर. म्हणजे वरती संख्या काय येईल? 39,360 भागीला 12 चोक 48. ठीक आहे. आता यांना द्यायचा आहे भाग. जर तुम्ही इथे बघितलं तर ही संख्या अशी आहे की ते तुम्हाला 3 आणि 9 या संख्येने भाग जातोय बघा. साइन 3 9 9 18 नाही 9 तर नाही जाणार पण 3 तर हमखास जातो. ठीक आहे. तर 3 भाग दिला. 3 1 3 साइन 3 18. ठीक आहे. 6 नाही दिला तरी चालेल. बघा 6 नाही जातो. साइन 7 साइन 8 48 वरती द्या 6 6 36 डबल किती उरेल 3 उरतील. ठीक आहे. 6 पंचे 30 6 6 36 म्हणजे वरती येतील 6,560 रुपये. ठीक आहे. आणि वर खाली येईल 8. आता 8 न भाग जातो का? 8 8 64 होतात. 8 8 64 उरेल किती? 1 उरेल. 8 दुनी 16 आणि 20. 820 रुपये मुद्दल होती फक्त. किती? 820 रुपये. आणि त्याच्यावर 12% दराने 4 वर्षाची होती. हा एक ऑप्शन क तुमचं इथं समजलं कसं केलं. आता तुम्हाला एक सिंपल सुद्धा मी कॅल्क्युलेशन करून दाखवलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवायचे. फक्त तुमची प्रॅक्टिस फास्ट पाहिजे. मुद्दल मिळाली, प्रिन्सिपल काढलं. प्रिन्सिपल काढायची ती काढली.
त्याच्या आधी सोबत काय सिंपल इंटरेस्ट दिलेला होता, सरळ व्याज दिलेलं होतं आणि तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाइम दिलेला होता. ठीक आहे. तिसरं उदाहरण बघा. तिसरं उदाहरण, कारण प्रत्येक उदाहरणावर मी इथे प्रश्न ठेवलेला आहे. तुम्हाला फक्त बघून प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. असे प्रश्न तुम्ही तुमच्या पुस्तकात शोधा किंवा प्रश्न कोणाचे मॉक टेस्ट घेतले असेल तिथे बघा. या टर्म्स वापरून बघा. नक्कीच तुम्हाला ते गणित इझी वाटेल. ठीक आहे. फक्त एकदा बघितल्यानंतर मी 100% गॅरंटी देतो. त्या स्टेपने तुम्ही करून बघा. तुम्हाला उत्तर हमखास चुकणारच नाहीये. ते आपलं कसं सांगणं स्पष्ट आहे. तुमच्या समोर सगळ्या गोष्टी करतोय. सुरेशने ₹4,500 रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली. ठीक आहे. त्याने 3.5 वर्षानंतर ₹7,020 व्याजासह परत केले. तो व्याजाचा दर शेकडा दर किती होता? ठीक आहे. आता इथं काढायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं. आता बघा, त्याने किती घेतले होते? ₹4,500 घेतले होते आणि 3.5 वर्षानंतर ₹7,020 व्याजासह पूर्ण केले. म्हणजे व्याज किती भरलं ते काढा आधी. व्याज काढायसाठी काय करावं लागेल तुम्हाला? सरळ व्याज काढायसाठी काय करावं लागेल? काय वजा करावं लागेल? तुम्हाला रास वजा मुद्दल करावं लागेल. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला काय मिळेल? सरळ व्याज. रास किती आहे? ₹7,020 वजा ₹4,500. किती येणार आहे मित्रांनो? बघा, 0 2 0 गेला 0, 2 2 0 गेला 2, 10तून 5 गेले उरले 5 आणि 2 म्हणजे काय? ₹2,520 त्याने फक्त व्याज भरलं होतं. ठीक आहे. आता आपला सूत्र उचला. आपल्याला काय करायचं? रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. इथं SI मिळालेला आहे. 3.5 वर्ष इथं म्हणजे मुदत दिलेली आहे आणि राहिलेलं आपल्याला पर्सेंटेज काढायचं. प्रिन्सिपल तर माहीतच आहे. 4,500 होते. ठीक आहे. कारण की स्टार्टिंगची होती प्रिन्सिपल. ठीक आहे. इथं प्रिन्सिपल 4,500, रास होती म्हणजे अमाऊंट 3.5 वर्ष म्हणजे टाइम दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा. टायमाचं उत्तर काय होतं? दर काढायचं असते काय करावं लागतं? काय काय घेतो आपण? आपण घेतो सिंपल इंटरेस्ट इंटू 100, खाली घेतो P इंटू T. ठीक आहे. म्हणजे प्रिन्सिपल इंटू टाइम. बघा, सिंपल इंटरेस्ट किती आहे? ₹2,520 बरोबर आहे. गुणिला 100. प्रिन्सिपल किती होतं? 4,500 गुणिला टाइम किती? 3.5 वर्ष म्हणजे 3.5 घ्या सर्व. 2 शून्यशी 2 शून्य कटले. आता तुम्हाला करायचं इथे ज्या ज्या गोष्टी कटतील त्या काटायच्या. काटावर किती भाग जाईल पूर्ण संख्येला? बघा, सरळ सरळ 5 5 दिलेले आहे सगळ्या ठिकाणी. तर 5 देऊ. 5 9 45 किंवा 15 भाग द्या. 15 अधिक 45, 15 1 15 10 वरती 102 आहे इथं म्हणजे 15 90. अच्छा, 15 सत्ती 90 इथे होतील 12 होतील म्हणजे 15 8 120. ठीक आहे. म्हणजे 168 आणि इथे तुम्ही द्या 3 ने परत भाग द्या. 3 1 3, 3 15, 3 सक 18 म्हणजे किती? 56. खाली किती उरले? 3.5. ठीक आहे. 56 भागीला 3.5. आता तुम्हाला सांगतो काय करायचंय. 56 आणि 3.5. आता तुम्हाला इथे 3.5 आणि 56 यांचा कधी भाग देऊ काय होईल? त्यापेक्षा काय करा, त्या दोघाला 2 2 ने गुणा म्हणजे काय होईल? वरचे होतील 112 आणि खाली येईल 7. ठीक आहे. आणि आता भाग द्या. आता भाग तर येईल ना, 3.5चं पाड्यात नाही, मग 7चं तर एवढं येतो. द्या इथे. किती होईल? 7 1 7 आणि 7 सकम 42. ठीक आहे. 16% व्याजदर आहे. ऑप्शन ड तुमचं इथे उत्तर आहे. समजा कसं केलं? आता मी इथे काय केलं बरं 2 ने गुणलं का? कारण की मित्रांनो, तुम्ही 3.5चा पाढा कुठे डोकं लावत बसणार आहे? खूप वेळ जाईल ना. त्यापेक्षा काय करा, त्या संख्या डबल करून घ्या. म्हणजे तुमचं इझी होऊन जाईल. 7चा तर पाढा येतोच ना, स्पष्ट येतो. टाईम नाही लागणार. 2चं करून घ्या म्हणजे डबल होतील. उत्तर तेच येणार आहे.
56 भागिले 3.5 बी केलं तुम्ही, तिथं काही कॅल्क्युलेटर असणार आहे का? नाही. तुम्ही काही 3.5चा पडा काही लिहित चालणार आहे का 16 पर्यंत? नाही ना. जास्तीत जास्त 10 पर्यंत करत बसा. टाईम जाईल. त्यापेक्षा त्या संख्या पॉइंट जिथं दिलेला आहे, त्या संख्यांना डबल करून त्या संख्याचा विचार करायचा. तेव्हा तुम्हाला हे उत्तरं इझी मिळतील. व्याजाचा दर किती मिळाला? 16%. ऑप्शन ड इथे उत्तर आहे तुमचं. चला तर बघूया आता चौथा प्रश्न. समजत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब तर करायचंच आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे मला. तुम्हाला खरंच कळालं का? नाही कळालं? एवढं सांगायला काही वेळ लागत नाही मित्रांनो. तुम्ही जेव्हा सांगसाल तेव्हा मला समजेल की खरंच आपण कोणत्या वेळेला जातोय, विद्यार्थ्यांना काय अडचण येते, आपण ती माहिती खरंच विद्यार्थ्यांना समजते की नाही. थोडंसं कमेंट करत चला म्हणजे मलाही कळेल तुमचं काय चाललंय काय नाही. ठीक आहे. चला तर बघूया उदाहरण चौथं. जसजसे 10% दराने 5,000 रुपयाची मुद्दलाची सरळ व्याजाने 7,200 रुपये रास होण्यास किती वर्ष लागतील? ठीक आहे. आता बघा इथं काय मिसिंग आहे? टाईम मिसिंग आहे. ठीक आहे. टाईमवर उदाहरण बघितलं नाही ना आपण. टाईम काढायचा. आता टाईम काढायला सुद्धा सेम पद्धत वापरायची. कारण की आपण काय करायचं इथं मुद्दतचं आपण ऑलरेडी काय केलंय? फॉर्म्युला बघितलाय. तो यूज करा. काय येणार आहे? वरती राहील सिंपल इंटरेस्ट इंटू 100 पॅरलल पी इंटू आर. बस एवढंच करायचं. प्रिन्सिपल किती आहे? इथे दिलेलं आहे 5,000 आणि व्याजासहित 7,200 रुपये. ठीक आहे. तर हे मायनस करून घ्या. किती किती येणार आहे? 7,250 वजा 5,000 तर किती येईल? 2,250 रुपये. ठीक आहे. 2,250 गुणिला 100 भागीला 5,000 गुणिला 10. ठीक आहे. तर जिथे इथे शून्य आहे ते कटच करून घ्या. खाली किती उरतील? 50 वरती होतील 5. ठीक आहे. आता बघायचं 25 न बघा. 25 दुनी 50, 25 9 225. ठीक आहे. म्हणजे 902. आता 2 जर दिला तर किती येणार आहे? 8.1 उरेल. 10 झाला. 2 10 म्हणजे 4.5 वर्ष वेळ आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क तुमचं इथे उत्तर काढलं. बस अशा प्रकारचे तुम्हाला कॅल्क्युलेशन आले पाहिजे. इथं काय मिसिंग आहे बघा. एका रकमेचे सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 2,160 रुपये व 5 वर्षाची रास 2,700 रुपये होते. तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? हे काढायचे तुम्हाला. करा. काय काय दिले तुम्हाला? 2 वर्षाची रास दिली, 5 वर्षाची रास दिली आणि व्याजाचा दर काढायचा. मला एक सांगा, जर तुम्ही ही 2 वर्ष सोडून द्या. याला पहिलं वर्ष पकडा आणि 5 वर्षाची याला 2 वजा 5 करा म्हणजे 3 वर्ष. या 3 वर्षात ही प्रिन्सिपल होती. या प्रिन्सिपलचे एवढी अमाऊंट झाली. ठीक आहे. ते या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तोच काय असणार आहे? व्याज असणार आहे. ठीक. तर तुम्हाला यात एकच लॉजिक यूज करायचं आहे मित्रांनो. या दोघांचं वजाबाकी करून घ्या. 27 वजा 2160 रुपये. किती येणार आहे? 0 10तून 6 गेले उरले 4 चालले 7तून 2 गेले उरले 5 आणि 0 540 रुपये व्याज या 2 ते 5 वर्षामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जर मला एका वर्षाचं काढायचं असलं तर 540 भागीला 3 करावं लागेल. किती येणार आहे? 180 रुपये एका वर्षाचं व्याज येणार. ठीक आहे. आता मी इथं काय केलं? एका वर्षाचं व्याज काढलं. ठीक आहे. कसं काढलं? 27 वजा 2160 हे केलं. त्याच्यामधून मला जी अमाऊंट मिळाली ही ती 3 वर्षाची मिळाली. कारण 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत जी काही अमाऊंट वाढली ती अमाऊंट इथे आपण काढून घेतली. तिथे 3 वर्षात वाढली. म्हणून आपल्याला एका वर्षाचं कॅल्क्युलेशन काढायचं. कारण की काय होतं? एका वर्षावर घेतल्यावर तुमची कॅल्क्युलेशन अजून छोटे होतं. ठीक
ठीक आहे. तुम्ही ती 3 वर्षाची अमाउंट घेऊन सुद्धा करू शकता. कारण किती गेला व्याजदर हा दर साल दर शेकडा येणार आहे. कारण एका वर्षाने काढसाल तर तुमचं जे उत्तर आहे ते इझिली निघेल. ठीक आहे. आता एका वर्षासाठीचं ₹180 मिळालेलं आहे. प्रिन्सिपल पकडा तुम्ही, तर प्रिन्सिपल पण काढायची राहिली आपली. तर ती काढण्यासाठी काय करायला तुम्हाला 2100 मधून जे 2160 मधून आता ही 2 वर्षाची अमाउंट आहे. एका वर्षाचं व्याज किती होतं? ₹180. तर 2 वर्षाचं किती होणार ते? 3600. तर 360 म्हणजे इथून 360 वजा जर केले तुम्ही, तर तुम्हाला ॲक्चुअल प्रिन्सिपल अमाउंट मिळणार आहे आणि ते किती आहे? 1900 का? ₹1800 वाटतं आहे ना? ₹1800 ते. ठीक आहे. ₹1800 ही प्रिन्सिपल अमाउंट मिळाली. ठीक. आता हे 2 वर्षाचं व्याज पकडलं. ठीक आहे. हे 3 वर्षाचं होतं. जे की 2 ते 5 वर्षामध्ये. आता इथे सरळ आपल्याला दर साल दर शेकड्याचा जे आपण दरचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करतोय. रेट ऑफ इंटरेस्ट काढायची तर आर इंटू काय घेतो आपण SI इंटू 100 डिवाइड बाय P इंटू टाईम. ठीक आहे. टाईम पिरियड आपण 1 वर्ष घेणार आहे. म्हणजे प्रिन्सिपल गुणिला काय येणार आहे? 1 येणार आहे. त्यामुळं 1800च ठेवा. SI किती आलेला आपल्याला? एका वर्षाचा 180 गुणिला 100. ठीक आहे. शून्याशी शून्य गेला. 18 एका 18, 18 10 180. म्हणजे सिंपल व्याजदर काय होता? 10%. ऑप्शन अ तुमचं इथे चुकतं. किती इझी होतं? फक्त तुम्हाला ते प्रश्न वाचून सोडवणं आवश्यक आहे. म्हणजे काय जर आता मी समजू शकतो एकदम तर कोणाला एकदम एवढं एक्स्ट्रा ऑर्डिनरी येणार नाहीये. ज्याचं बेसिकच नाहीये, त्या विद्यार्थ्यांना आता समजलंच नसेल की ॲक्चुअली सरांनी काय केलं. परत एकदा सांगतो मित्रांनो मी काय केलं. लक्षात घ्या, मी प्रश्न वाचला शांततेत. जर एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास ₹2160 होते. ठीक आहे. तर हे जे 2160 आहे ना, हे असेच राहू द्या. आता 2 वर्ष ते 5 वर्षाचा टाईम दिलेला आहे. जेव्हा तुम्हाला असे दिलेला असेल, कधी 3 ते 6 दिलेला असेल, कधी 3 ते 4 दिलेला असेल किंवा 2 ते 4 दिलेला असेल. त्यांच्या मधला जो काळ आहे त्या काळातला ज्या 2 अमाउंट दिल्या असतील त्या एकमेकांशी वजा करून घ्या. म्हणजे जास्त आहे त्यातून जर तुम्ही लहान वजा केली, 5 वर्षात किती झाली होती ते 2700 झाली होती. ठीक आहे. आणि 2 वर्षाआधी किती होती ती? 2160 होती. तर या 2 संख्यातून मी जे वजाबाकी काढली होती ती 540 होते. ठीक आहे. पण लक्षात घ्या 2 वर्षात ती 2160 होती. 2 वर्ष आली आणि जेव्हा ते 5 वर्ष पूर्ण झाले त्याला, ती 2700 झाली. म्हणजे 2 ते 5 मधून जे काही 3 वर्ष गेले त्या 3 वर्षात ₹540 झाली होती ती. ठीक आहे. किती? 3 वर्षामध्ये झालेली आहे. आता मी या 3 वर्षाचं मला एका वर्षाचं गणित काढायचं होतं. तुम्ही फक्त काय केलं 540 भागीला 3 केलं तर ते आलं 180. ठीक आहे. आता मला काढायची ती प्रिन्सिपल. आता मला सांगा 2 वर्षात ते किती झाले ते 2160. ठीक आहे. एका वर्षाचं व्याज किती आहे? ₹180. 2 वर्षाचं किती होईल? ₹360. म्हणजे हेच काय झालं मला 2 वर्षाचं पण व्याज मिळालं. कारण की सरळ व्याजामध्ये काय होतं ते दर साल दर शेकडा वाढत जातं. चक्रवाढ व्याजमध्ये काय होतं ते व्याज ॲड होऊन वाढतं म्हणून ते चक्रवाढ व्याज होतं. ठीक आहे. मग मी काय केलं 2160 मधून जे व्याज होतं ते काढून घेतलं. ठीक आहे. म्हणजे ही जी रास होती त्या रासमधून इंटरेस्ट मायनस केला तर मला मुद्दल मिळाली, प्रिन्सिपल मिळाली. किती होती? ₹1800. ठीक आहे. हे काय मिळाली? प्रिन्सिपल. बस प्रिन्सिपल अमाउंट मिळाल्यावर माझं उत्तरच आलं ना. त्यामुळे 30 तर काढायचं. प्रिन्सिपल अमाउंट, टाईम ड्युरेशन आणि देन एस-आय. एस-आय तर 180 आहेच एका वर्षाची. त्या घेऊन मी गणित सोडवलं. सोपं कॅल्क्युलेशन झालं. हे जर मी 3 वर्षाचं गणित म्हणजे ₹540 अमाउंट घेऊन मग मला डबल इथं 2 गुणिला करावं लागलं असतं. ते ह्या ज्या अमाउंट आहेत त्या हायर झाल्या असत्या आणि मग माझं कॅल्क्युलेशन मोठं झालं असतं. एका वर्षाचं घेतलं तर मी ते इझी झालं. ठीक आहे. आता बघा दिनेशने नेक्स्ट क्वेश्चन आपण कसा घेतोय? प्रत्येक क्वेश्चन डिफरंट ठेवला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येक फेज माहीत पडला पाहिजे. बघा दिनेशने ₹18,000 कर्जावर रक्कम सरळ व्याजाने घेतली. ठीक आहे.
जर त्याने 4 वर्षानंतर 27,720 रुपये व्याजासह परतफेड केले तर दर साल दर शेकडा दर किती होता? दिलेलं आहे. 4 वर्षानंतर त्याने 27,720 दिली. म्हणजे ही रास होती. व्याजासहित दिली ना. तर व्याज किती भरलं त्याने 4 वर्षाचं ते काढण्यासाठी काय करावं लागेल? रास वजा जी मुद्दल होती 18,000 ती करावं लागेल. आणि ती जी रक्कम येईल ती त्याचं पुढं 4 वर्षाचं व्याज राहील. करा वजाबाकी किती येणार आहे? 0, 2, 7, 27,018 करायचं म्हणजे किती येणार आहे? 11. ठीक आहे. 11,720 रुपये त्यांनी 4 वर्षात व्याज भरलं. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं? दर काढायचे. आर इंटू काय करावं लागेल मग आपल्याला? SR इंटू 100 काही काय? प्रिन्सिपल इंटू टाईम. ठीक आहे. एवढंच करावं लागेल. घ्या आता व्याज घ्या. 11,720 गुणिला 100 भागीला प्रिन्सिपल होतो 18,000 गुणिला टाईम किती होता तो? 4. 0 0 कट करा. आता मग 4 न भाग जातो का याला? जातो. 4 1 4, 4 दुनी 8. ठीक आहे. किती उरतील? 3 उरतील. 37 होतील. 4 9 36. किती उरतील? 1 होईल. 4 3 12. खाली किती? 180. ठीक आहे. पुन्हा तिथे 0 0 कट करा. आता 18 ने भाग द्या. चला 9 ने करून बघू. 9 दुनी 18. 9 त्रिक 27. किती उरतील? 27 म्हणल्यावर 2 उरतील 23. डबल 9 दुनी 18 होते ना. आता ही पॉईंटमध्ये सिद्ध म्हटल्यावर ठीक आहे. तसं 18नेच भाग देऊन घ्या. तर मग असं तुम्हाला ते परतचं कॅल्क्युलेशन होते. 18नेच देऊन घ्या. ठीक आहे. 18 1 18. इथं 18चा एक भाग जाईल. 1 येणार आहे. ठीक आहे. 18 वजा 29 म्हणजे 11 म्हणजे 113. 18. आता इथे किती? 113 म्हटल्यावर 18 पंच 90 होतात. ठीक आहे. 90 आणि 18 सखी होतात 108. त्याच्या पुढे तर तुम्ही जाणारच नाही आहे म्हणजे 16 येणार आहे. ठीक आहे. काहीतरी चुकतंय का? भाग बरोबर नाही दिला का? मला तसं वाटतंय. संख्या जास्त मोठी चालली. ऑप्शन आपले तेवढे नाहीच आहे. ठीक आहे. चला परत एकदा कॅल्क्युलेशन बघून घेऊ. कुठेतरी वजाबाकी काही मिस झाली का? ही इथे मिस झाली. हे 9,000 येतील. 27,720 मधून 18,000 काढल्यावर किती? 9,720 येतील. ठीक आहे. तेच म्हटलं काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलेत आपले. 9,720. आता भाग द्या. 2 0 2 0 कटले आणि 4 ने आता भाग द्या. 4 दोन्ही 8. 1 उरेल. 4 चूक 16 आणि 4 त्रिक 12. 243. ठीक आहे. 443 भागीला 18. 0 कटतील. आता भाग द्या. 18 18. 7 63. 18 36 आणि 54. बरोबर आहे. 3.5. ठीक आहे. 13.5% व्याज. ऑप्शन बदलून चुकतं आहे. ठीक आहे. कसं गेलं? 13 तर ऑलरेडी आलंच होतं ऑप्शन मी बघितल्यावरती. कारण की बघा कॅल्क्युलेशन करत बसल्यावर साहजिक परफेक्ट पॉईंटमध्ये उत्तर काढत गेल्यावर तुम्हाला ती कॅल्क्युलेशन ट्रिकी होत जाईल, वेळ जाईल तुमचा. पण जर तुम्हाला 2 टर्ममध्ये जर उत्तर मिळते, आता जर मला सांगा जर 13.8, 13.7 किंवा असे काही टर्म असते, तर मला 13चे परफेक्ट 13.5 उत्तर आल्यावरच मला 13.5 वर टिक करता आलं असतं. पण 13 तर येतेच ना. ऑप्शनमध्ये दुसरं 13 आहे का? नाही ना. तर मग ऑप्शन टिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. पूर्ण ॲन्सर काढत बसायची वेळ येणारच नाही. पण ॲन्सर करेक्ट आहे ना. 0.5 तर येणारच आहे समोर. कॅल्क्युलेशन करत वेळ नका घालवायचं. कधी-कधी त्याला शॉर्ट करून सुद्धा तुम्ही
मूव्ह करू शकता, कारण की आपल्याला 90च मिनिटं दिलेली आहेत. ठीक आहे. एक उदाहरण दिलेले. आता इथे सरळ व्याज काढायचे. इंटरेस्ट रेट दिलेला आहे, प्रिन्सिपल दिलेली, 5 वर्षाची मुदत दिलेली आहे, सरळ व्याज काढायचं. ठीक आहे. हे तुमच्यासाठी राहणार काय, होमवर्क असणार आहे. ठीक आहे. मित्रांनो, लेक्चर आवडला असेल तर प्लीज लेक्चरला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे. कारण की काय आहे ना, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करता ना, मला चांगलं वाटतं की काहीतरी आपण शिकवतोय, विद्यार्थ्यांना आवडतंय. जे की मी सिरीज चालू केली बेसिक मॅथमॅटिक्सची, ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते, त्याचा थोडासा आनंद मिळतो. त्यासाठी फक्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चालत जा आणि कमेंट करत चालत जा. काही सुचवायचं असेल तर सांगत जा, जेणेकरून मग मला त्यावर काही ना काही पर्याय काढता येईल, तुमच्या अडचणी सोडवता येईल. कारण तुमच्यासाठीच हे करतोय. ठीक आहे. थँक फॉर वॉचिंग मित्रांनो. भेटूया आता पुढच्या लेक्चरला. जय हिंद. काळजी घ्या. ग्राउंडची तयारी व्यवस्थित करा आणि रोडवर धावताना थोडं काळजीपूर्वक धावा, जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाहीत आणि आपल्याला एम पूर्ण करायचं आहे, थोडंसं काळजीपोटी करा. ठीक आहे. थँक